राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे। हाताशी आलेलं पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। राज्यात सोमवारपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे। गेल्या 3 दिवसांपासून धुळे जिल्ह्यात ढगाळ हवामान होते। अचानक रात्रीच्या सुमारास वादळी वारा आणि पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शिरपूर तालुक्यातील वाडी परिसरात गहू, कांदा, हरभरा, ज्वारी अशा सर्वच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारी पीक अक्षरशः भुईसपाट झाले आहे। आधीच शेतमालाला हमीभाव मिळत नाही, त्यात निसर्गाचा हा असा प्रकोप म्हणजे शेतकरी अक्षरशः देशोधडीला लागण्याची शक्यता आहे। राज्यात मागील 3-4 वर्षात दुष्काळाचं सावट काहीसं कमी झालंय, पण अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान हे न भरून येणारे आहे। खरं तर हा काळ रब्बीचे पिकं घेण्याचा होता, मात्र पिकांच्या झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावून घेतला आहे। तालुक्यातील शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, मिरची, कांदा, पालेभाज्या या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली, मात्र या भागाला एका महिन्यात 2 वेळेस अवकाळी पावसाने झोडपून काढलंय। त्यात गहू, हरभरा, ज्वारी, मिरची पिकाचं मोठं नुकसान झालं। शेतातील उभं पीक नष्ट झालं, त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी तालुक्याचे आमदार काशीराम पावरा यांना विनंती केली की नुकसानग्रस्त भागात शासनाने तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे।